मुंबई पुणे मार्गावरची मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झालेली आहे। कर्जत आणि लोणावळा दरम्यान दरड कोसळली आहे, त्यामुळे रेल्वे सेवा ठप्प झाल्याचं कळतंय। कर्जत लोणावळा दरम्यान 2 ठिकाणी दरड कोसळलेली आहे। मध्य रेल्वेच्या अप डाऊन आणि मध्य अशा 3 मार्गांवर परिणाम झालाय। ठाकूरवाडीजवळ दरड कोसळल्यानं 3ही मार्ग बाधित झालेले आहेत। खंडाळा मंकी हिल दरम्यानही भूस्खलन झाल्याचं पाहायला मिळतंय। मलबा हटवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे। मुसळधार पावसामुळे कर्जत लोणावळा घाट विभागामध्ये 2 ठिकाणी भूस्खलन झाल्यानं मध्य रेल्वेची वाहतूक प्रभावित झाली आहे। ठाकूरवाडी परिसरामध्ये अप डाऊन आणि मध्य या 3 मार्गांवर परिणाम झालेला असून खंडाळा मंकी हिल दरम्यानही पहाटे 3:05 भूस्खलनाची घटना घडलेली आहे। रेल्वेची आपत्कालीन पथकं घटनास्थळी दाखल झालेली असून मलबा हटवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे। आणि हेच भूस्खलन झाल्याची दरड कोसळल्याची ही दृश्य सध्या आपण पाहतोय। पाऊस बराच आहे आणि त्या दरम्यान खंडाळा मंकी हिल दरम्यान हे भूस्खलन झाल्याचं पाहायला मिळतंय। मलबा हटवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे। पहाटे ही घटना घडली आहे। कर्जत लोणावळा दरम्यान सुद्धा रेल्वे ट्रॅक्सवर दरड कोसळलेली आहे। ठाकूरवाडीजवळ दरड कोसळल्यानं रेल्वे सेवा पूर्णपणे ठप्प झालेली आहे। आणि बोगद्याच्या लगेच काही अंतरावर जर आपण बघत असू तर हा मलबा हटवण्याचं काम सध्या सुरू आहे। मात्र दरड कोसळली आहे, भूस्खलन होत आहे आणि त्यामुळे या सगळ्याचा परिणाम रेल्वेवर होताना पाहायला मिळतोय। मलबा हटवण्याचं काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे। फक्त मेल्सवर, फक्त एक्सप्रेसवरच नाही तर लोकल गाड्यांवर सुद्धा बराच परिणाम होतोय पावसाचा। ट्रॅक्सवर पाणी साचलेलं आहे आणि त्यामुळे प्रवाशांना मोठा फटका बसतोय।